इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील सर्व तीर्थ टाकेत ते टाकेत फाटा रस्ता अक्षरशः खड्ड्यात गेला असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे समजत नाहीये। या रस्त्यावर रोजचे छोटे मोठे अपघात होत असल्याने यामुळे या रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून या खड्ड्यामय रस्त्यांची अशीच दयनीय अवस्था झाली। सध्या अतिवृष्टीमुळे या रस्त्यांची आणखीन दुरावस्था झाली आहे। सर्व तीर्थ टाकेत हे या परिसरातील मुख्य मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी शाळा कॉलेजमध्ये इगतपुरी घोटी व पंचक्रोशीतील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, परंतु रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला बसने ये-जा करण्यास गैरसोय होत आहे। अनेक विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित राहावे लागत आहे। बस सुविधा उशिराने होत आहे। या रस्त्यांचे विकास फक्त नावापुरतेच झाले आहेत। टाकेत ते अधरवड रस्त्यावर प्रवास करणे जीवघेणे झाले आहे। टाकेत हे पर्यटन स्थळ आहे। या टाकेत परिसरात किल्ले, विश्रामगड, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र असून जैन धर्मीयांचे प्रसिद्ध जैन मंदिर आहे। तसेच नैसर्गिक आकर्षण, अन्य धबधबे अशी पर्यावरण प्रेमींसाठी पर्यटन स्थळ या भागात आहे। टाकेत ही परिसरातील एकमेव मुख्य बाजारपेठ आहे। सर्वांगीण सुखसुविधांसाठी हे मुख्य केंद्र असल्याने या ठिकाणी प्रवासी, भाविक, भक्त, शालेय विद्यार्थी, पर्यटक, पर्यावरण प्रेमी, व्यापारी, शेतकरी आदी मंडळींची 12 महिने 24 तास वर्दळ असते। रस्त्यांचा विकास हा फक्त नावापुरताच झालेला आहे। ही अशी रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने अनेकांना या तीव्र रस्ता समस्याला सामोरे जावे लागते। कित्येक दिवसांपासून अशीच अवस्था या रस्त्यांची असताना स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे कानाडोळा करत आहेत। तसेच काही वर्षांपूर्वीच गावाजवळून वाहत असलेल्या कडवा नदीवर बांधलेल्या पुलाचे गजही बाहेर निघाले, त्यामुळे पुलावरून प्रवास करताना नागरिकांच्या मनात कायम भीतीचे वातावरण असते। तरीही लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असते। या रस्त्याचे कायमस्वरूपी काम करण्याऐवजी फक्त माती दगड टाकून रस्त्यावरचे खड्डे विझवून नागरिकांचे पानाने तोंड पुसण्याचे काम केले जात आहे। तर या टाकेत ते अधरवड रस्त्याचे काम कायमस्वरूपी झाले पाहिजे अशी मागणी परिसरातून केली जात आहे। आमच्या टाकेत गावच्या रस्त्यांची दुर्दशा, आमच्या गाड्या खालून फेकतात, गाड्यांची भरपूर नुकसान होते, पण तरी आमच्या रस्त्यांची काही सुधारणा होईना। जोसेवाडी ते टाकेतपर्यंत पूर्ण असेच रस्ते, त्याच्यामुळे शासनाने याचा काहीतरी दखल घ्यावी। सुरुवात आपल्या इगतपुरी तालुक्यामध्ये टाकेत तो पट्टा, आदोडी ते टाकेत पट्टा खड्डे जास्त झाले ते आम्ही एकदा जायनवाडीवरून येतोय। त्या पट्ट्यामध्ये टाकेत इथं आमची कमरं जॅम होऊन गेल्या, ती रस्ता व्यवस्थित नाही, पुढारीने त्याच्या काहीतरी व्हावे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी शांताराम भांगे, टाकेत।